नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तूप कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे. तुम्ही या पद्धतीने तूप जर बनवलं तर तुमचं तूप जास्त दिवस टिकेल. तर मी 8 ते 10 दिवसाची ही साय काढून ठेवली होती फ्रीजमध्ये. रोज आपण दूध गरम केल्याच्या नंतर थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून त्याला जाडसर साय येते, ती साय काढून ठेवलेली आहे. मी हे साठवलेली साय रात्री काढून ठेवली होती. तुम्हाला ज्या दिवशी तूप करायचं आहे त्याच्या आदल्या रात्री तुम्ही काढून ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी थंड पाणी घेऊन हे असं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवलं आहे तसं त्याप्रमाणे. तर आता मिक्सरला फिरवून घ्या. 5 मिनिटे तुम्ही फिरवल्याच्यानंतर छान असा लोणी तयार होतं त्याच्यामध्ये. 5 मिनिटे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. तरी पाहू शकता, बघा किती सुंदर असं लोणी आले आहे वर. इझी लोण्याचा गोळा तयार होतो थंड पाणी टाकल्याच्यानंतर. पण लक्षात ठेवायचं, रात्री काढून ठेवत जा फ्रीजमधनं. आणि हे असं लोण्याचा गोळा तयार झाला आहे आपला. चला आपण आता हा लोण्याचा गोळा एका मोठ्या पातेल्यात घेऊया. पातेलं जरा थोडं मोठं घ्यायला पाहिजे. तर हे पहा, अगोदर मी काढून ठेवलं होतं लोणी. हे माझी मावशी बनवत आहे, तिथे व्हिडिओ घेतला आहे हा. तर हे पहा, हे लोणी असं पूर्ण काढून घ्या व्यवस्थित आणि नंतर पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे असं स्वच्छ धुवून घ्या लोण्याला. चला आता आपण गॅसवर ठेवूया लोणी कडवायला. पातेलं मोठं घेतल्याचा एक फायदा आहे, लोणी ओतू जातं, त्यामुळे आपलं अर्ध तूप तर खालीच जातं. थोडं इकडे इकडे लक्ष केलं की आपलं. त्यामुळे पातेलं मोठंच ठेवा. पातेलं मोठं ठेवल्यामुळे लोणी ओतू जाणार नाही. शक्यतो लोण्याजवळ थांबा आणि त्याला असं हलवत राहा. व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे. दहा ते 15 मिनिटात आपलं लोणी व्यवस्थित तयार होतं. हे बघा, त्याच्यात खाऊचे पानं असतात ना, ते नागिनीचे पानं म्हणतात, ते पण टाकले तरी चालतात. आम्ही तुळशीचे पानं टाकले होते. हे पाहू शकता, असा फेस येतो वरती. जर आपण इथं नसतोल गॅसच्या जवळ तर हे फेस पूर्ण वर येऊन खाली लोणी जायची शक्यता राहते, त्यामुळे जवळच थांबा. हे बघा, या स्टेजला बंद करायचं आहे. आपलं तूप तयार झालं आहे. जर तुम्ही पांढरं तूप केलं तर ते तुमचं 1 ते 1.5 महिन्यात तुमच्या तुपाला वास यायला लागेल. आणि जर या प्रकारे जर तुम्ही तूप कडवलं तर 6 महिनेसुद्धा तुपाला कसलाच वास येणार नाही. खूप छान तूप राहतं आणि खूप टेस्टी पण लागतं असं तूप. ताक पण तयार आहे. शक्यतो आपण तूप ठेवण्यासाठी काचेची भरणी किंवा आपला स्टीलचा डब्बाच घ्यायचा आहे. प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचे नाही आहे आणि बाहेरच आपण स्टोअर करायचं आहे तूप. फ्रीजमध्ये पण ठेवायचे नाही. चला तर आपलं रेडी झालं आहे तूप खाण्यासाठी. तर मी डाळ भात बनवला आहे आणि त्याच्यावर डाळ भात आणि त्याच्यावर साजूक तूप. किती सुंदर अप्रतिम लागतं असं. तर एकदा नक्की ट्राय करा. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. बाय.